आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये शुक्रवार तारीख 2 रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा समाधी संजीवनी सोहळा समस्त नामदेव शिंपी समाज संत मंडळी आणि भाविकांच्या वतीनं साजरा करण्यात आला। या निमित्ताने नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीस महाअभिषेक आणि अलंकार पूजा करण्यात आली आणि यासाठी जयंत आणि बाळासाहेब बोंगाळे यांचे सहकार्य लाभले। तर येथील जनार्दनराव इनामदार सरकार यांच्या वाड्यात संत नामदेव महाराजांच्या फोटो प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। अभंग भक्तिगीत गायन झाल्यानंतर सजवलेल्या पालखीत संत नामदेव महाराजांची फोटो प्रतिमा ठेवून ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामच्या गजरात दिंडीस प्रारंभ करण्यात आला। दिंडी मिरवणूक दसरा चौक, बाजारपेठ, शिवाजी चौक येथून श्री विठ्ठल मंदिरात आल्यानंतर फोटो प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली। अभंग गायन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पुष्पवृष्टी करण्यात आली। यानंतर सामूहिक आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। या निमित्त सायंकाळी महिलांच्या वतीनं हरिपाठ कार्यक्रम झाला, तर रात्री हरिसेवा भजनी मंडळाच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि या कार्यक्रमासाठी नामदेव शिंपी समाजाचे महेश काकडे, कुमार काकडे, हनुमंत मिरजकर, प्रभाकर काकडे, दिगंबर मिरजकर, चंदू काकडे, गोपाळ निरंजन, दीपक काकडे, नामदेव काकडे, विश्वनाथ काकडे यांच्यासह मनोहर देसाई, सिद्धू शिंदे, बाळासाहेब काकडे, प्रशांत काकडे, अनिल देसाई, सागर केसरकर, विजय खरात, बबन कोठावळे, सुरेश बालिंगे, सदाशिव माळी, अन्नप्पा सुतार यांच्यासह महिलांचा सहभाग लागला। SV न्यूजसाठी बेडकेहाळहून प्रतिनिधी गजानन पाटील। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।